हेलो नासिक तो आज हम जा रहे हैं नासिक के ऐसे मंदिर में जो है 1000 साल पुराना और जिसको यादव कालिंदी मंदिर कहा जाता है। तो फिर क्या अपने दोस्त यहाँ से रुके थे नीचे गाड़ी पे, यहाँ पर निकल गए, गाड़ी निकाली, अपने तीसरा दोस्त भी आ गया, फिर निकले रास्ते में। और फिर क्या और एक दोस्त को उठाना था, फिर वो भी मिल गया भाई, उसको भी उठा लिया रास्ते में से। फिर निकल पड़े अपने लेके रास्ते की ओर। फिर लगा अपने को टोलना का, और टोलना के क्रॉस करने के बाद हमको लगता है वो मंदिर। मग काय लागला आपल्या सिन्नरचा घाट भावाने घेऊन टाकला एक आपला व्ह्यू मस्तपैकी। मग निघालो आपल्या पुढच्या रस्त्याला, हळूहळूच गेलो सिन्नर बस स्टँडपर्यंत पोहोचलो। मग सिन्नर बस स्टँडला दिसला आपल्याला सिन्नरचा बोर्ड, भावाला एक काम होतं तर कामावरून आपण निघालो पुढच्या रस्त्याला। काय सिन्नरचा बस स्टँड सोडल्यानंतर थोडंसं आपलं लोकेशन बाकी होतं, 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती आपलं लोकेशन लागून जातं इथून सिन्नर सोडल्यानंतर। आणि मग थोडंच पुढे जाता आपण फायनली पोहोचलो आपल्या मंदिराच्या लोकेशनवर, जिथून लांबूनच मंदिर दिसून येतं। आणि कमान क्रॉस करताच आपल्याला दिसलं पर्यटकांची खूप गर्दी तिथं, ऑलरेडी खूप इतकी पब्लिक आलेली होती भावांनो की सांगू नाही शकत। सगळे तिथं व्हिडिओग्राफर आणि यूट्यूबर जास्त करून दिसत होते मला। आणि मंदिराच्या मुख्य द्वारापासून थोडंच अंतरावर तुम्हाला मध्ये गेल्यावर दिसेल आपलं मनमोहक। आणि जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे पूर्ण मंदिर काळ्या बेसॉल्ट दगडाच्या याच्यावर बांधलेलं आहे। त्या मंदिराच्या आजूबाजूला 4 मंदिरं आहेत, सूर्य, विष्णू, पार्वती, गणेश। आणि मुख्य मंदिर म्हणजे आपलं महादेवचं असं प्राचीन शिवलिंग आहे त्यामध्ये, ज्याच्यामध्ये नंदी समोर विराजमान आहेत। आणि पुढचे 3 नंदी आपला इतिहास सुद्धा दर्शवतात की काही कायम युद्धामध्ये हे नष्ट झालेले होते। थोडंच पुढे गेल्यानंतर हे आपलं मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार होतं, त्यामध्ये आपले भोले बाबाचं मंदिर दिसलं होतं, तिथं शिवलिंग विराजमान आहे। तिथं आपण जाऊन मग भोले बाबाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो आणि बघितलं की एक गाईड काही लोकांना मंदिराबद्दलची माहिती देत होता। त्या गाडीच्या बोलण्यानुसार हे मंदिर तब्बल 900 ते 1000 वर्ष जुनं काळ्या बेसॉल्ट दगडला कोरलेलं मंदिर आहे। आणि खरंच मित्रांनो, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की प्रत्येक भिंतीवर किंवा प्रत्येक पिलरवर तुम्ही बघू शकता जसं की एकदम सुंदरपणे असं कोरलेलं सगळं दृश्य आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे नक्षीकरण केलेले आहे मंदिरावर। त्यानंतर बाहेर आलो आम्ही बघितलं की एक गाईड त्यांना माहिती देत होता की मंदिराच्या भिंतीवर रामायण कालीन दृश्य कोरलेलं आहे। त्यानंतर आम्ही पुढे निघालो, बघितले आपले ते 4 मंदिर होते तिथे, जसं सूर्य, गणपती, विष्णू, पार्वती, हे सगळे 4 मंदिरं होते। ते आम्ही दर्शन घेतले आणि थोडंच पुढे निघालो 4ही मंदिराचे दर्शन घेऊन। त्यानंतर आम्ही मंदिराची परिक्रमा पण घेऊन टाकली। मंदिराच्याच बॅक साईडला एक स्पॉट होता, तिथं आपल्याला दिसली खूप गर्दी। मग आपण पण जाऊन बघितलं तिथं काय चाललंय बुवा असं। तिथे गेल्यावर समजलं आपलं की हेच ते लोकेशन आहे जे इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर सध्या खूप व्हायरल चालू आहे व्हिडिओ शूट आणि फोटोशूटसाठी। तिथे आपल्याला एक दरवाजा दिसला, त्या दरवाजा मागे एक तलाव होता मित्रांनो, तो सध्या पर्यटकांसाठी बंद केलेला आहे। मग काय आपण पण एक व्हिडिओ शूट आणि फोटोशूट करून घेतलेला। तिथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी लोकांची ऑलरेडी इतकी गर्दी होती की आपला मुश्किलीने नंबर लागला गाईज। मग नंतर आपला नंबर लागल्यानंतर आपण निघालो व्हिडिओ काढून बाहेर। पुढे मंदिरपेक्षा जास्त पिकनिक स्पॉट जास्त पहिल्यांदा आलो इथे, मला काय अंदाज नव्हता कसं असेल आवडला आणि सगळेच पहिल्यांदा आलेले। आणि हा मंदिराचा बॅक व्ह्यू आहे मित्रांनो, इथे बसून तुम्ही शांततेत निसर्गाचा आनंद पण घेऊ शकता। आणि व्हिडिओ काढता काढता दिसली आपल्या मराठ्यांची शान, जी अशीच नेहमी हवेत उंच फडकत राहील। तर मित्रांनो, हाच होता आपला आजचा गोंदेश्वर मंदिरचा अनुभव। ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत गुड बाय।